रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता विज्ञानाची प्रगती होते आणि होत आहे, म्हणून बऱ्याच ठिकाणी यांत्रिक शेती केली जाते. यांत्रिक शेती म्हणजे यंत्रांना बरीच शेती केली जाते. आता आमच्या गावरान भागात अजूनपर्यंत यंत्रांना काही शेती केली जात नव्हती, पण आता इकडंसुद्धा यांत्रिक शेती गावाकडं केली जाते. म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्या गावाकडं जास्त प्रमाणात भात लागवड अवनी केली जाते. पण भात लागवडीची मशीन काही गावाकडे नाही आली अजून, पण तीसुद्धा निघाली मशीन. पण भात लावल्यानंतर ते कापायला लागत आहे. ते पेंड्या बडवणे, मग त्या उपटणे, या सगळ्या क्रिया चालत आहेत. पण आता भात कापणीचा मशीनसुद्धा आला आहे. त्या बडवायचाही गरज नाही, त्या उपणायला लागत आहे का नाही. मग ती भात उपटणे म्हणजे उपनेरसारखा निघाला आहे, बाजरीचं उपनेर जसं तशा पद्धतीनं. मग भात कापणी यंत्र, उपटणी यंत्र सगळाच झाला आहे. आणि चिखल करायला पहिले आवता वापरायची का नाही, तर आता चिखलणी यंत्रसुद्धा निघालं. ट्रॅक्टरनं चिखल केलं जातं, ते म्हणजे झटपट शेती. तर मित्रांनो, आज असंच आम्ही निघालो एक ठिकाणी उपनेर येणारे भात काढायला. तर चला, भात उपटणी मशीन कसं आहे ते आम्ही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला मित्रांनो, जाऊया. आता एक ठिकाणी भात गोळा करायला चालू आहे आम्ही. तर आता ह्या भात गोळा करायचं काम चालू आहे. आता ह्या ज्या भात आहे ना मित्रांनो, ह्या वावरातला, ह्या पण भात कापणी यंत्रानंच कापला होता. पण आता आपण गोळा करून आणि समोर ताडपत्री हातातली पहा, तिच्यावर हा गंज मारून ठेवू असा, आणि समोरून तो उपनेर आला आहे भाताचा, बा. तर हा आपल्या बाजरीच्या गावच्या उपनेरसारखाच राहतोय, फक्त थोडा वेगळा राहतोय भाताचा. चला, आता उपनेर आला आहे. तर याचा काय भाव आहे मला काय माहीत नाही, पण पोत्यामागं पैसे घेतात. चला, हा पा इकडं गंज मारला आहे आपण भाताचा, ते गोळा केला आहे आणि आता उपनेर चालू होतो आहे. तर आता याच्यात कसा टाकायचा, पेंड्या नाही बांधेल तसाच भात गोळा करून, म्हणजे ते तसाच टाकावा लागणार आहे याच्यात आपल्याला. तर चला, हे पहा, अशा पद्धतीनं कवरा भरायची आणि त्याच्यामध्ये टाकायचा, हे पहा. आणि जे स्वच्छ होईल दाणं उपणून ते इकडं पाठीमागे येतात पहा, तिकडं एक जणांना गोणी धरून राहायची आणि एकदम स्वच्छ भात, भुसा जसा की गव्हाचा भुसा, बाजरीचा भुसा साईडला उडत आहे तसा इकडं उडत आहे पहा. एकदम स्वच्छ होऊन भात येत आहे. आणि एवढा भात उपणायला बराच टाईम लागला असता, पण ह्या यंत्राने ना जवळजवळ 15 मिनटात झाला एवढाही, पहा एकदम. आणि ही यांत्रिक शेती मित्रांनो, यांना वेळ वाचतो आहे, पैसे जातात पण वेळ वाचतो आहे. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे ह्यो भात उपटणी यंत्र राहतो आहे. म्हणजे उपनेर एकदम स्वच्छ दाणवून, फक्त तण असं आहे ना ते आपल्या वाटेत नाही, कारण तण असं आहे ना त्याचा पण भुगा होऊन जात आहे. तर आता मित्रांनो, ह्या गोष्टी फायद्याच्या का तोट्याच्या आपणच कमेंटमध्ये सांगा. फक्त ज्याच्याजवळ पैसे पण माणसाने माणूस बळणे, त्याच्यासाठी एकदम फायद्याचा आणि झटपट क्रिया, वेळ वाचवण्यासाठी. आणि ज्याच्याजवळ जनावर आहेत ना, त्याला तो पेंडा म्हणजे तणास वाटे येत नाही, त्याचा भुगा होऊन जात आहे, थोडीशी त्याची नुकसान होते. आणि भात कापणी यंत्रणा बराच वरून भात कापला जात आहे. कदाचित तो गोळा करायलासुद्धा त्रास होतो आहे, कारण ह्या गोष्टी आम्ही तेव्हा अनुभवल्या. पण मित्रांनो, असो, विज्ञान शापकी वरदान आम्हाला निबंध असायचा. पण विज्ञान चांगलं आहे आणि काही गोष्टी तोट्याच्या पण आहेत, असं नाही का मित्रांनो. तर चला, हा एक छोटासा व्हिडिओ मी दाखवला आपल्यासाठी, भात उपटणी यंत्र. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.